हो कॅमेरा इतका वाईट आहे तुझा दिसतोय. नमस्कार, माझा आवाज ऐकू येतोय का? कोणीतरी मला सांगा, मला काहीतरी जमत नाही आहे बहुतेक. हॅलो एव्हरीबडी. कसं कळेल हे मला ते चालू झालं आहे का नाही ते? ठीक आहे, मी सुरू करू का? मला माहिती नाही किती चालेल आहे किंवा काय ते. नमस्कार, श्रावण व्याख्यानमालेच्या 23व्या वर्षामध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल प्रथम आयोजकांचे आभार मानतो. मी यापूर्वी श्रावण व्याख्यानमाला महाड येथे 5-6 वेळा व्याख्यान दिलेलं आहे, पण प्रत्यक्षात श्रीराम मंदिरात येऊन बोलणं आणि आता समाज माध्यमातून बोलणं यात माझ्या दृष्टीने जरा जमीन आसमानचं अंतर आहे. कारण असं आहे, ठीक आहे, मला विजय जोशींची रिमार्क आली, जयपालची रिमार्क आली, सगळ्यांना आवाज येतोय असं मी गृहीत धरलं आहे. 9 जण लाईव्ह आहेत वगैरे असं मला कळतं आहे, त्यामुळे मी आता सुरू करतो. तर सर्वात प्रथम म्हणजे मी सगळ्यांचे क्षमा मागतो, कारण समाज माध्यमावर मी या कधीही काहीही केलेलं नाही आहे. माझ्याकडे अजून 800 रुपयाचा फोन आहे. व्हॉट्सॲप किंवा फेसबुक असं काही मी वापरलेलं नाही आहे, त्यामुळे मला काहीच अंदाज नाही आहे. आणि हे लाईव्ह जाताना व्याख्यान लाईव्ह जायचं आहे आणि मी 9:15पासून प्रयत्न करून ज्या फोनवर ठरवलं होतं त्या फोनवर तर मी काय लाईव्ह जाऊ शकलो नाही, पण बायकोच्या फोनवरनं मी जाऊ शकतो आहे लाईव्ह, आणि आता मी चालू करतो आहे. त्यामुळे सगळ्यात पहिलं मी आत्तापर्यंत 6 वर्षात काय काय बोललो होतो त्याच्याविषयी मी थोडीशी जाणीव करून देतो आहे की आत्तापर्यंत मी विज्ञान विषयांवरच बोललो होतो. खूप 5-6 वर्षापूर्वी खगोल विज्ञान असा माझा विषय होता मुळात. त्यानंतर मी उत्पत्ती आणि उत्क्रांती, स्वयंपाकघरातील विज्ञान, इंटरडिसिप्लिनरी सायन्सेस म्हणजे आंतरविज्ञान, शाखीय विज्ञान, भविष्यातील विज्ञान अशा वेगवेगळ्या विषयांवर आजपर्यंत इथे बोललो आहे. आयोजकांचे मला परत एकदा विशेष करून आभार मानायचे, कारण विषयाचं त्यांनी काही स्वातंत्र्य व्याख्यात्यांना ठेवलेलं आहे आणि त्या स्वातंत्र्याचा यंदा मी थोडा गैरफायदा असा घेतला आहे की मी विज्ञान विषय बाजूला ठेवून काहीतरी थोडं वेगळं बोलायचं असं ठरवलं आहे. त्यामुळे माझा यंदाचा विषय आहे साधी राहणी ही काय आहे, साधी जीवन पद्धती का आवश्यक आहे आणि काय आहे. खरं म्हणजे माझ्या डोक्यातला विषय मुळातला असा आहे की साधी राहणी ही केवळ सुंदरच नाही आहे, तर मानवाच्या भविष्यकाळात ती अत्यावश्यक गोष्ट आहे. आता असं मला काय म्हणायचं आहे त्याचा मांडणी आपण करण्याचा प्रयत्न करूया. नेहमीप्रमाणे मला माहिती आहे वेळेचं बंधन, साधारणपणे 2 भागात नेहमीप्रमाणे व्याख्यान असेलच, की पहिल्या अर्ध्या भागामध्ये आपण हे सगळं जे काही आहे साध्या राहणीमागची कल्पना, त्याचा थोडासा पार्श्व इतिहास असं सगळं पाहणार आहोत, आणि मग सध्याच्या काळाशी आपल्याला काय सुसंगत काय त्याच्याविषयी विचार करता येईल अशा 2 भागांमध्ये मी बोलणार आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्याला असं सांगू इच्छितो मी की बऱ्याचदा साधी राहणी उच्च विचारसरणी असा सुविचार कोणत्याही शाळेच्या फळ्यावरती आपण वर्षानुवर्ष पाहत आलोत. पण जसं परंपरेने संत वचनं सुद्धा आपल्याला ऐकायला आवडतात, तसंच आपल्याला हे सुविचार पण वाचायला फळ्यावरती लिहायला आवडतात. आणि जसं त्या संत वचनांना आपण जागू शकत नाही, त्याप्रमाणे वागू शकत नाही, कारण तसं अशक्य आहे असे आपल्याला अनुभव आलेले असतात आणि खात्री पडलेली असते. त्यामुळे संतच आहेस असं जेव्हा आपण एखाद्याला म्हणतो तेव्हा ते बहुधा त्याचा पाणउतारा करण्यासाठी किंवा अपमान करण्यासाठी वापरतो. तसंच सुविचारांची पण कथा आहे की काय. सुविचारसुद्धा केवळ फुलदाणीतली शोभेची फुलं आणि ते शाळेत प्राथमिक माध्यमिक विद्यार्थ्यांना गोंडसपणे सांगण्यासाठीच्या गोष्टी आहेत असा आपला समज झालेला आहे, त्यामुळे आपण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो. आता पुन्हा मुद्दा परत सुविचारातच आहे, साधी राहणी उच्च विचारसरणी. यातल्या आपण उच्च विचारसरणीकडे काय आपण जाणार नाही आहोत, कारण असं काही असतं की नाही याच्याविषयी मला जरा शंकाच आहे. विचारसरणी उच्च नीच वगैरे असं काही नसते, पण तो भाग वेगळा. आपण सध्या फक्त साधी जीवन पद्धती किंवा साधी राहणी ह्याच्यावरती सध्या आपलं मोठं विषय मांडण्याची कल्पना असल्यामुळे त्याच्याबद्दल आपण आधी बोलूया. आता 2 गोष्टी आहेत की कालसापेक्ष जीवन पद्धती असा एक जड शब्द मला सांगायचा आहे. कालसापेक्ष जीवन पद्धती म्हणजे काय? म्हणजे असं की 2000 वर्षापूर्वी आम्ही जसे राहत होतो
तसे आज नक्की राहत नाही. 2000 कशाला, गेल्या वर्षी आम्ही राहत होतो तसे राहत नाही, किंवा उलट आजोबा आमचे जसे राहत होते तसं आम्ही राहत नाही. आणि ह्याच्यामुळे ज्या काही नेहमीच्या चर्चेचा भाग आता आमच्या वेळी असं नव्हतं वगैरे, हे जे काही नेहमीच्या बोली भाषेतले आपले शब्दप्रयोग आहेत त्यांचा अर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती असतो. पण प्रश्न असा आहे की इसवी सन पूर्व 400 वर्षापूर्वी ग्रीकमध्ये आपल्याला सॉक्रेटिस नावाचा जो विचारवंत होता त्याचा दाखला देता येईल, किंवा अगदी 1830मध्ये अमेरिकेमध्ये असणाऱ्या थोरो नावाच्या विचारवंतांचा दाखला देता येईल. खूप विचारवंतांचे दाखले देता येतील की त्यांनी साध्या राहणीविषयी, साध्या जीवन पद्धतीविषयी खूप काही विचार प्रगट केले आणि समाजाने ती का अंगीकारावी हे सांगण्याचा प्रयत्न केला. विचारवंत राहूदेत बाजूला, गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी हे तर आपल्याला माहिती असतात. बुद्ध इसवी सन पूर्व 500 वर्ष, महात्मा गांधीचा आत्ताचाच आपला जो काही भाग आहे तो, या सगळ्यांनी साध्या राहणीचा खूप मोठा प्रचार आणि त्यांची जीवनपद्धती साधी राहण्याची, अंगीकारण्याची अत्यंतिक आपल्या डोळ्यासमोर असलेली उदाहरणं, बाबा आमटे असतील, विनोबा भावे असतील, सगळ्यांनी साध्या राहणीबद्दल आपल्याला खूप काही सांगितलं. हे जे पर्यावरणवादी आता आपण ऐकतो, या सगळ्यांचा कल सुद्धा अनेकदा साध्या राहणीकडे असतो. आपल्याला उदाहरणं द्यायला काही हरकत नाही. बाबा आमटे आहेत, वेंडेल बेरीपासून मोहनधारियांपर्यंत सगळी साधीच सोपी. वेंडेल बेरी हे अमेरिकेतले एक प्रसिद्ध पर्यावरणवादी लेखक, अजूनही 85 वर्षाचे जिवंत आहेत. पर्यावरणवादाची आजची जी काही कल्पना आहेत त्यातल्या बऱ्याचशा कल्पना ह्या वेंडेल बेरींकडून आलेत असं समजलं जातं. बाजूला ठेवूया विषय आपण. पण पर्यावरणाकडे मी पुन्हा येणार आहे नंतर, कारण मला जो साधी राहणीमध्ये त्याचा काहीतरी संबंध जोडायचा आहे. मुद्दा असा आहे की साध्या राहणीविषयी कित्येक विचारवंत त्या त्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्या जीवन पद्धती कशा असल्या पाहिजेत ह्याच्याविषयी बोलत आलेले आहेत. आणि त्याप्रमाणे मुळामध्ये इतिहास काळात, म्हणजे औद्योगिक क्रांतीच्या पूर्वी काळात, 17व्या-18व्या शतकाच्या आधीच्या काळामध्ये विचारवंतांनी सांगितलेली साधी राहणी आणि सामान्य माणसाचं जीवन ह्याच्याने फार अंतर नव्हतं. आणि त्याची कारणं खूप आहेत की शेती होती मुख्यत्वे, आणि मर्यादित उत्पन्नाची साधनं होती. तर शेतीत काही तंत्रज्ञान नव्हतं, त्यामुळे शेतीमधलं पण उत्पन्न कमी यायचं. त्यामुळे मुळातच उपलब्धताच अनेक वस्तूंची कमी होती. ती जी काही अनुपलब्धता आहे ही लोकांना आपोआप काटकसर करायला भाग पडत होती. आणि मुळामध्ये काय आहे, लोकशाही राज्य व्यवस्था, मानवाधिकार किंवा मानवी हक्क चळवळ किंवा न्यायव्यवस्था अशा काही संस्था नसताना, राज्यव्यवस्था अशा काही संस्था नसताना कोणाचाही दिनक्रम म्हणजे जगण्याची लढाईच होता. कारण रोज कुठल्याही खेडेगावामध्ये, वस्तीमध्ये दरोडे, चोऱ्या, आरोग्याचे प्रश्न, या सगळ्यामुळे माणसाला चैन वगैरे करण्याच्या फारशा काही संधी उपलब्ध नव्हत्या. आणि चैन उपलब्ध करण्याची संधी नव्हती याचा अर्थ तो त्या त्या काळामध्ये साध्या पद्धतीने राहत होता. कारण साध्या पद्धतीने राहिल्याने त्याचं जीवन सुसह्य होण्याची शक्यता होती. आता परिस्थिती मात्र खूप औद्योगिक क्रांतीनंतर बदलली. आता आपण नेहमीच सारखंच या पुढच्या 15-20 मिनिटामध्ये औद्योगिक क्रांतीपूर्व आणि औद्योगिक क्रांतीनंतर असं साधारणपणे आपण सतत तुलना करणार आहोत. औद्योगिक क्रांतीनंतर काय झालं? अनेक गोष्टी झाल्या. पहिलं म्हणजे विविध गोष्टींचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर, काही वेळेस अनावश्यक प्रमाणावर, चैनी खातर एकाच जागी मोनोपॉली असल्यासारखं, एकाधिकारशाही असल्यासारखं करायला सुरुवात झाली. अनेक कारखानदारी त्यातून निर्माण झाली, उद्योगधंदे निर्माण झाले. आता हे सगळे निर्माण झाल्यानंतर तयार झालेला माल खपवायला हवा, आणि त्यामुळे मग जाहिरात कला नावाची गोष्ट निर्माण झाली. आणि आपल्या सगळ्यांना गोबेल्सचं तत्वज्ञान म्हणून एक काहीतरी भाग माहिती असेल. म्हणजे हिटलरच्या काळामध्ये असं सांगितलं होतं की तुम्ही एक खोटं जर 1000 वेळा सांगितलं तर लोकांना ते खरं वाटायला लागतं. त्या प्रकार जाहिरातींमध्ये तो प्रकार आहे. नाही, तुम्हाला हे टूथपेस्ट हीच आवश्यक आहे, किंवा तुम्हाला अमुक हेच आवश्यक आहे, अशा प्रकारचा तुमच्यावर मारा केला गेला. आणि अनावश्यक गरजा आपल्या खूप वाढल्या. त्या औद्योगिक क्रांतीपूर्व काळांमध्ये गरजा नव्हत्या असं नाही, पण त्यांची पूर्तता होण्याची काही शक्यताच नव्हती किंवा अशी उपलब्धीच नव्हती. आणि औद्योगिक क्रांतीनंतर नसलेल्या गरजांची सुद्धा तुम्हाला गरज आहे असं सांगितलं गेलं. आणि इथे तुमच्या जीवन पद्धतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती ढवळाढवळ सुरू झाली. त्याचं कारण असं झालं की ह्या सगळ्यांना मार्केटिंग करत होतं. याचा अर्थ असा की लोकसंख्या पण वाढली,
चांगली आरोग्य व्यवस्था होती, सुरक्षितता होती. औद्योगिक काळानंतर आपण बऱ्याच गोष्टी बदलल्या आणि लोकसंख्या वाढल्यानंतर त्या लोकसंख्येचा बाजार, मार्केट कसं झालं हे कळलंच नाही. आणि ह्या मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीमध्ये बहुधा साधी जीवन पद्धती लोप पावली. किती लोप पावली म्हणजे आता जर कोणी आपण सांगायला गेलं, आपण कोणाला बाबा साधी जीवन पद्धती अशी अंगीकारणारे असेच बरेच लोक आहेत, थोरथोर लोक आहेत, तुम्ही पण तिथे अनुयायी व्हायला हरकत नाही, असं जर कोणाला सांगायला गेलं तर ते आपल्यालाच म्हणजे आता जसं मला मागासलेला ठरवतात. कारण काय, मी स्मार्टफोन वापरत नाही. मला माहिती आहे फोनचा उपयोग काय, कॉल मिळण्यासाठी, मेसेज देण्यासाठी. 800 रुपयाचा जर साधा फोन बटनावाला ते करू शकत असेल तर मला नाही वाटत त्या स्मार्टफोनची मला काही गरज आहे. पण दुसरीकडे तंत्रस्नेही नसणं ह्याचे तोटे काय आहेत तेही मला माहिती आहे. पण कदाचित आपण तंत्राआहारी जाऊन जास्तच परावलंबी होलं की काय ह्याचाही वेळेवर विचार करायला हवा. तेव्हा परत परत आपण साधी जीवन पद्धती ह्याच्याकडे येताना आपण परावलंबित्व असा एक मुद्दा ठेवणार आहोत. कारण स्वावलंबन ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे असं आपल्याला नक्की माहिती आहे. श्रमप्रतिष्ठा ह्याविषयी पण आपल्याला बोलता येईल. खूप गोष्टींविषयी साध्या जीवन पद्धतीविषयी बोलताना मला बोलता येईल. फक्त आपण एक एक गोष्टीचा सुटा विचार करूया. परत एकदा, मर्यादित शेती उत्पन्न असताना औद्योगिक पूर्व काळामध्ये माणसाचा दिनक्रम कसा होता आणि तो दिनक्रम म्हणजे साधी राहणीमान होतं का, साधी जीवन पद्धती होती का. मग आजचा आपला जीवनक्रम कसा आहे, मग आजचा आपला जीवनक्रम कालसापेक्ष बदललाय का काहीतरी वेगळ्याच वाटेने जाऊन बदलला आहे. तेव्हा आता 2 शब्दांचा आपण परत एकदा विचार करणार आहोत. साधी जीवन पद्धती आणि कालसापेक्ष जीवन पद्धती. कालसापेक्ष जीवन पद्धती खरी म्हणजे सोपी कल्पना आहे की मी माणसाला राहणे, जशी उपलब्धी असेल तशी राहणे. म्हणजे काटकसर किंवा साधी राहणी ही काही माणसाने इतिहास काळामध्ये निवडलेली गोष्ट होती असं नाही. नाईलाज होता, नव्हतंच काही, उपलब्धच नव्हतं म्हणून लोक साधी राहणे. अशा प्रकारची एक साध्या राहणी पद्धतीविषयी नेहमीच हेटाळणी करण्याची सोय आपण ऐकलेली असते. त्याचंच एक उदाहरण म्हणजे तुम्ही साधं राहा, अमुक करू नका, तो मोबाईल वापरू नका, स्मार्टफोन वापरू नका. म्हणजे काय आता आम्ही परत गुहेत जाऊन राहायचं का, अशा प्रकारे त्याची खिल्ली उडवणं साध्या जीवन पद्धतीची. ह्यात काही फार मोठं आक्षेपार्ह आहे लगेच समाजाच्या दृष्टीने असं नाही, नक्कीच नाही असं. पण प्रश्न मुळात सगळे मिळून असे साध्या जीवन पद्धतीविषयी आपल्याला पडणार आहेत आणि कालसापेक्ष जीवन पद्धतीविषयी सुद्धा आपल्याला पडणार आहे की मग आपण काय नक्की करायचं. गुहेत जाऊन राहायचं नाही हे नक्की. आता आपण थोडासा कालसापेक्ष जीवन पद्धतीविषयी विचार करूया. मला माहिती आहे त्याप्रमाणे 1930 ते 1950 या काळामध्ये वीज, साधी विद्युत, आपली घराघरात जाणारी वीज ही हळूहळू सगळीकडे उपलब्ध व्हायला लागली. म्हणजे या गोष्टीला आत्ता 70-80 वर्ष झाली. म्हणजे आपले आजोबा पणजोबा सुद्धा काही वेळेस आपले आई वडील सुद्धा काळोखात राहिलेले आहेत पूर्वी. आणि काळोखात असल्यामुळे काय होत होतं, तर खूप भूतं असायची आजूबाजूला. इलेक्ट्रिसिटी आल्यामुळे सगळी भूतं निघून गेली. आता हा झाला मोठा फायदा, विनोदाचा भाग राहू दे. तर मुद्दा असा सगळा मिळून होता की तेव्हा जे काही कल्पना होत्या की नाही, साधा जीवन पद्धती असलेला मनुष्य सकाळी लवकर उठेल, शेतावर जाईल, काम करेल, वेळेवर घरी येईल आणि फार काही चैन करणार नाही, संध्याकाळी पिक्चरला जाणार नाही कारण लाईट नव्हते म्हटल्यावर हे सगळं काही करमणुकीच नाही, किंवा समुद्रावर भेळ खायला जाणार नाही कारण समुद्रावर कोणी असणारच नाही, काळोख आहे. हे जे काही साध्या जीवन पद्धतीच्या छेद देणाऱ्या गोष्टी आहेत त्या करायलाच नव्हत्या म्हणून लोक करत नव्हते. आता वीज ही तर विज्ञानाने दिलेली देणगी आहे आणि विज्ञानाने देणगी देताना ती दुधारी शस्त्र प्रत्येक वेळेलाच असतं. विज्ञानातून जे काही निर्माण होतं अणुबॉम्बपासून मोबाईलपर्यंत ही सगळी दुधारी शस्त्र आहेत. कारण तुम्ही कशी वापरता, ज्याच्या हातात ते आहे त्यांनी ठरवायचं ते कसं वापरायचं. मग आपल्याला विवेक विचार नावाचा फार मोठा विचार करावा लागतो आणि मग आपल्याला साधी राहणी आणि कालसापेक्ष जीवन पद्धती, साधी जीवन पद्धती आणि कालसापेक्ष जीवन पद्धती ठरवताना अनावश्यक गरजा कोणत्या आणि आपल्या किमान गरजा कोणत्या हे ठरवण्याचा विचार करावा लागतो. आणि तो करण्यासाठीच हा सगळा प्रपंच आहे. म्हणजे आपण जो काही आत्ता आज हा विषय मांडण्याची भूमिका आहे तिथली महत्त्वाची भूमिका अशी आहे की अनावश्यक गरजा कोणत्या आणि किमान गरजा कोणत्या. माझ्याकडे 5 शर्ट आहेत. मी उष्ण हवामानात राहतो. साधारणपणे माझे अशी काही पद्धत नाही की लॉन्ड्री महिन्यानी करायची. लॉन्ड्री मी करतो रेग्युलर, माझ्या घरात कपडे धुतले जातात, काहीच प्रश्न नसतो. तेव्हा
आता मला फक्त असं बघायचं आहे की 5 शर्ट असताना किंवा 10 शर्ट असताना मी आवडला म्हणून 11वा शर्ट घ्यायचा आणि नंतर जुना झाला नाही पण मला आता आवडेना झाला म्हणून एखादा शर्ट टाकून द्यायचा. हे किमान गरजा आणि अनावश्यक गरजा यात कसं बसवणार हा दृष्टिकोन तुम्ही साध्या जीवन पद्धतीमध्ये कशा प्रकारे रस घेतलेला आहे किंवा समजून घेतलेली आहे हे ठरवण्याचा सोपा उपाय आहे. जसं मी तुम्हाला मगाशी विजेचं उदाहरण दिलं. आता वीज उपलब्ध आहे, सगळ्यांना मिळते आणि म्हणून काळोखात जाऊन राहा हा काही कोणत्याही गोष्टीचा उपयोग नाही आहे. मोबाईल फोन उपलब्ध आहे तो वापरूच नका अशा प्रकारचे सल्ले दिले म्हणजे माणूस साधी राहण पद्धती अंगीकारला असं म्हणायचं नाही. पण माझ्याकडे एक 5,000 रुपयाचा 10,000 रुपयाचा मोबाईल फोन आहे पण माझ्या मित्राने 20,000 रुपयाचा घेतला म्हणजे आता मला पुढचं टार्गेट असं आहे की 22,000चा घेतला पाहिजे. तर हे जे सगळं आहे हे अनावश्यक गरज आहे असं समजेल ज्याला तो साधी राहणी कालसापेक्ष त्यांनी साधी राहणी निवडलेली आहे. एवढं साधं सोपं आपल्याला याची मांडणी करता येणार आहे. परत परत आपल्याला असं लक्षात ठेवायचं आहे की विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. प्रतिजैविकांची कल्पना सोडाच पण साध्या आरोग्य जाणीवांचा पण अभाव होता क्रांतीपूर्व काळामध्ये. औद्योगिक क्रांतीने आपल्याला जसं वीज दिली किंवा मोबाईल दिले किंवा बऱ्याच गोष्टींची यादी करता येईल तसं औद्योगिक क्रांतीचाच परिणाम म्हणून आपल्याला अत्यंत चांगल्या आरोग्य व्यवस्था आणि प्रतिजैविक आणि आपली आहाराविषयीची कल्पना सकस आहार कोणता कशामुळे आपल्याला दीर्घायुष्य मिळू शकेल या अनेक गोष्टींची आपल्याला कल्पना औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात आली. परत आपण असं लक्षात ठेवूया औद्योगिक क्रांतीपूर्व काळामध्ये साधारणपणे दीर्घायुष्य ही फारच दुर्मिळ गोष्ट होती कारण जगण्याची लढाईच कठीण होती. माणसं साधी राहत होती म्हणून लवकर मरत होती या वाक्याला काही अर्थ नाहीये कारण गरजा शक्यच नव्हत्या. आता प्रश्न असा आहे की औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात मला जर दीर्घायुष्य आरोग्य व्यवस्थेमुळे आणि प्रतिजैविकांमुळे मिळणार असेल तर मी साधी राहणी असल्यामुळे माझी जीवन पद्धती असल्यामुळे मला त्यांच्यावर कमीत कमी अवलंबित्व कसं करता येईल. म्हणजे उदाहरणार्थ मी रोज 10 वडापाव खाईन आणि मग काहीतरी अँटीबायोटिक्स किंवा अँटासिडच्या गोळ्या खाईन पण मी मजा करेन शयीन करेन. हा कुठला विचार आहे हा मला समजलेला नाही विचार. साध्या राहण पद्धतीला साध्या जीवन पद्धतीला छेद देणारा माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा विचार म्हणजे साध्या जीवन पद्धतीच्या विरुद्ध जाणारा माझ्या दृष्टीने सगळ्यात त्रासदायक किंवा महत्त्वाचा म्हणण्यापेक्षा मला प्रश्न पडलेला आहे की काय हा विचार आहे की सोसासोसानी दागिने घालायचे सोसासोसानी 500,000 माणसांना जेवायला बोलवायचं आणि भले मोठे लग्न समारंभ करायचे आणि ते करताना अनेक पर्यावरणाच्या दृष्टीने नाश करणाऱ्या गोष्टी करायच्या म्हणजे ध्वनी प्रदूषण करायचं अन्न फुकट घालवायचं. अन्न फुकट घालणं हा तर फार आधुनिक काळातला ना औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळातला सगळ्यात तिडीक किंवा डोक्यात जाणारा राग येणारा विषय असेल तर तो अन्न फुकट घालणे. किती लोक काय काय विकत आणून घरामध्ये भरून ठेवतात आणि ते फुकट वापरत नाही. आपण बाहेर हॉटेलमध्ये गेल्यानंतर किती प्रकारे अन्न फुकट घालवतो हे बघितलं तर हे काही आपल्याला कालसापेक्ष जीवन पद्धतीत बसवता येईल असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे मग साधी राहणी साधी जीवन पद्धती म्हणजे हॉटेलात जाऊच नका असं सांगण्याची वेळ येते. हॉटेलात जाऊ नका असं कुठल्याही साध्या जीवन पद्धतीमध्ये आता सांगणं कालसुसंगत असणार नाही. जसं मोबाईल वापरू नका असं सांगणं जसं कालसुसंगत असणार नाही तसं साध्या जीवन पद्धतीमध्ये हॉटेलात जाऊ नका असं आजच्या काळात सांगत नाहीये. पण हॉटेलात गेल्यावर किमान मोजके पदार्थ वापरा मागवा तेवढे संपवा आणि ते अन्न फुकट घालू नका. कारण आजही जगामध्ये अन्न मिळत नाही अशी खूप लोक आहेत आणि त्यांनी त्याचा साधी जीवन म्हणून स्वीकार नाही केलेला नाईलाज म्हणून स्वीकार केलाय. तर सगळ्याचा एक आपल्याला विवेक विचार यातनं सगळ्यांना आपल्याला देता येईल. आता जसं विजेचा आणि अन्नाचा मी मोठ्या प्रमाणावर सांगतोय तुम्हाला त्याप्रमाणे त्याहीपेक्षा गंभीर समस्या आहे ती आहे खनिज तेलाची. खनिज तेलाचा किती उपयोग करतो आपण आणि कशासाठी करतो तिथे काही विवेक आपण वापरतो का असा सगळा मिळून प्रश्न आहे. मला एकट्याला वाटलं म्हणून मी मोटरसायकलने निघालो. जर ते अंतर सायकलने जाण्यासारखं असेल किंवा चालत जाण्यासारखं असेल तर मोटरसायकलचा वापर किंवा कारचा वापर न करता सायकलचा वापर करणं हा साधा सोपा जीवन पद्धतीचा भाग आहे. आणि त्यासाठी कशासाठी आपण त्या माणसाला हसायचं कारण आपण हसतो. सामान्यपणे काय होतं की
इतर लोक हा हा बघा हा साधेपणाचा आ म्हणतोय, सायकलने चालला, अरे तो साधेपणाचा आ म्हणत नाहीये, त्याला पटलाय. किंवा कमीत कमी साधेपणाचा अनुकरण करणाऱ्या लोकांची खिल्ली न उडवण्याचं जरी आपण पुष्कळचं काम जे करत असतो नकळत, ते आपल्याला टाळलं तर साधी जीवन पद्धती ही काय खूप कठीण गोष्ट किंवा मागास गोष्ट किंवा प्रगतीच्या वाटेवर उलट चालून काहीतरी प्रस्थापित करायचं आहे अशा प्रकारची गोष्ट आहे असं समजण्याचं कारण नाही. परत परत आपण एकच मुद्दा नीटपणे समजून घेऊ. साधी जीवन पद्धती आपल्याला काल सुसंगत करायची. जीवन पद्धती नेहमीच कालसापेक्ष असते, कारण उपलब्धींवरती ती ठरते. साधी जीवन पद्धती जर आपल्याला कालसापेक्ष करायची असेल तर आपल्या ज्या काही गरजा आहेत त्यातल्या आवश्यक कोणत्या, अनावश्यक कोणत्या, याचं सातत्याने आपल्याला मूल्यांकन करावं लागेल. आणि साधा सोपा आपला जो विवेक आहे तो कोणी कोणाला शिकवायला लागत नाही. विवेक प्रत्येकाकडे असतो. काय करायचं म्हणजे दगडावर डोकं आपटायचं की नाही कोणी कोणाला सांगायला लागत नाही. खिशात पैसे किती आहेत हे बघूनच लोक करणार आहेत. आता प्रश्न असा आहे की हा जो विवेकाने आपण ठरवलेला आहे हा कालसापेक्ष असणार आहे. म्हणजे मी जसं सांगितलं तसं आता नाही, मी धोतर नेसून नाही कॉलेजला जाऊ शकत, मला नक्कीच पॅन्ट शर्ट घालून जायचं आहे. पण म्हणजे मग मी 10 पॅन्ट आणि 15 शर्ट ठेवावे का? मला लॉन्ड्री माझी आहे आणि मी 5 शर्ट 10 पॅन्ट किंवा 5 पॅन्ट 5 शर्टमध्ये भागवणार आहे. आता भागवणार आहे म्हणताना मी चिकूपणा करतोय का, मी कंजूशी करतोय का, मी काटकसर करतोय का, मला काय फार काहीतरी लवाडी करतोय का? अजिबात लवाडीचा किंवा याचा भाग आहे किंवा काहीही गरज नाही. कोणी कोणाला चिक्कू म्हणून यासाठी हिणवण्याचं कारण नाही. तेवढं धैर्य प्रत्येकाजवळ पाहिजे की माझ्याकडे 15 काय 100 शर्ट घ्यायची ताकद आहे पण तरी मी 5च शर्टात भागवतोय. हा माझ्या मी शर्टाचं उदाहरण मुद्दाम अशासाठी देतोय की माझ्या साध्या जीवन पद्धतीचं सूत्र काय आहे. तर मला मला हवा आहे, मोबाईल नको असं नाही, पण म्हणून बाजूच्यानी 5,000चा घेतला म्हणून मी 10,000चा घेईन, हे चुकीचं आहे. आणि हे केवळ जागतिक मार्केटिंग या गोष्टीमुळे झालेलं आहे. आणि दुराभिमान असा त्याचा दुसरा भाग आहे. मला ताजमहालाच्या ह्याचा खूप अभिमान आहे, बरोबर आहे, शक्य आहे. पण दुसरी बाजू त्याला जी असते ती ताजमहाल बांधताना श्रमिकांची जी काही पिळवणूक झाली त्याचा कोणी विचार केला का केला नाही? तर मुद्दाच मुळे असा आहे की सामाजिक ढोंगीपणा नावाची प्रस्थापित गोष्ट आपल्याकडे असल्यामुळे आपण साध्या जीवन पद्धतीला अंगीकारू शकत नाही. आपल्याला सर्वसामान्यपणे विवेकाने असं कळलेलं असतं की साधी जीवन पद्धती ही सहज सुलभ आहे. सकस आहार आपल्याला घरामध्येच मिळणार आहे. सकस आहाराने आपल्याला दीर्घायुष्य मिळणार आहे. वस्तू फुकट घालवायची नाहीये, विजेचा अतिवापर करायचा नाहीये. त्यामुळे सगळ्या एकंदर व्यवस्थेवर कसा ताण येईल आपल्याला कळलेलं असतं. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा सायकल वापरल्याने खनिज तेलाची बचत कशी होईल हेही आपल्याला कळलं असतं. आपल्याला सुदैवाने काय झालेलं आहे, दिवसेंदिवस आपली पर्यावरण रक्षणाची जाणीव अनेक कारणांनी वाढत गेलेली आहे. म्हणजे आपल्याला कळलेल्या आहेत गोष्टी की हे केलं की पर्यावरण रक्षण होईल, हे केलं की अमुक होईल, पॉल्युशन कमी होईल, आपल्याला पर्यायाने त्रास कमी होईल किंवा एकंदर समाज म्हणून आपल्याला आपला स्तर राहणीमानाचा उंचावेल. आता इथे परत आलं, राहणीमानाचा आपला स्तर उंचावेल म्हणताना तो साध्या राहणीमानाचा उंचाला हवा आहे का श्रीमंती राहणीमानाचा उंचावाला हवा आहे असा प्रश्न पडेल. उदाहरणार्थ मला खूप दागिने घालून खूप किंवा असं काहीतरी, ते मी बघितलं परवा ते कोरोनाचे मास्क सुद्धा म्हणे लोकांनी सोन्याचे बनवले. काय ढोंगीपणाचं काय मर्यादा आहे की नाही, म्हणजे त्याला की मास्क कशासाठी आहे, काय प्राथमिक आरोग्याच्या गोष्टी. कोरोनावरती 2-3 व्याख्यानं झालेली वाटतात मला, कारण मी काही त्या कोरोना ह्या विषयाकडे मी जाणार नाही आहे, कारण मी पोस्ट कोरोना आणि प्री कोरोना असे कालखंड वगैरे काही घेतलेले नाहीत. माझ्या व्याख्यानाचे कालखंड मोठे आहेत. त्या औद्योगिक क्रांती पूर्वस्थिती आणि औद्योगिक क्रांतीनंतरची स्थिती, आणि तिथे मी परत येणार आहे की औद्योगिक क्रांतीपूर्वी जर एखादा लग्न समारंभ असेल आणि त्याला 200 माणसं जमली असतील तर त्या 200 माणसांच्या अंगावर कसे दागिने असतील, आणि आज 200 माणसं जमले तर त्यांच्या अंगावर कसे दागिने असतील. त्या सोसानी खरेदी करायची कपड्या लत्ते आणि दागिन्यांची, भव्य दिव्य समारंभाचं आणि सोहळ्यांचं आयोजन करायचं, तिथे हे सगळं दिखाऊपणा करायचा. हे साध्या जीवन पद्धतीला छेद देणार आहे. हे साध्या जीवन पद्धतीमध्ये अजिबात अभिप्रेत नाहीये. साध्या जीवन पद्धतीमध्ये तुम्ही लग्न सोहळा करू नका किंवा लोकांना बोलत नका असं सांगितलेलं नाहीये. पण लग्न सोहळ्यामध्ये 10 स्वीट डिशेस असायला पाहिजेत. हा कुठला कल्पनेचा
भाग आहे, कुठल्या काळातल्या कल्पनेचा भाग आहे, कुठल्या जगामध्ये आपण राहतोय. का लग्न समारंभामध्ये भोजन व्यवस्था असावी, किमान चांगलं सुग्रास भोजन, 2 गोड पदार्थ, इथपर्यंत ठीक आहे. 4 पदार्थ, 10 गोड पदार्थ मला बघितल्यानंतर मला ते असं हे होतं की हे आपल्याला आरोग्यासाठी योग्य आहे का, इथून सुरुवात करायची. नाही तर मग अशी मी सांगितलं नाही, 10 वडापाव खायचे आणि अँटासिडची गोळी खायची. काही नाही, उपलब्धता आहे, तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून हे जे काही करणं आहे हे साध्या जीवन पद्धतीला. त्यामुळे विजेचा वापर जबाबदारी करणे, खनिज तेलाचा वापर जबाबदारीने करणे, अन्न फुकट न घालवणे, हे जसे कपडे दागिन्यांची सोसानी खरेदी करून त्याचा डिस्प्ले न करणे, हे जसे आपल्याला साध्या जीवन पद्धतीमध्ये अभिप्रेत असलेल्या गोष्टी आहेत, तशाच आपल्याला सामाजिक ढोंगीपणाच्या ज्या काही गोष्टी मी सांगितल्या त्या टाळणं याही साध्या जीवन पद्धतीमध्ये अपेक्षित असलेल्या गोष्टी आहेत. परत आपण आता दुसऱ्या गोष्टीकडे येऊया की हे जे काही आता जागतिक उलाढाली चाललेल्या असतात की ह्या देशात अमुक देशात आर्थिक मंदीची सुरुवात झालेली आहे, आता आर्थिक मंदी भारतामध्ये पण येणार आहे की आलेली आहे. मला ते इकॉनॉमिक्समधलं फारसं काही कळत नाही आणि मला एकंदरीत ही आर्थिक मंदी कशी येते वगैरे याचा पण माझा काही अभ्यास वगैरे काही नाही आहे. पण ही जी काही आर्थिक मंदी आहे याच्यामुळे बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत, असं काहीतरी आपण गेले कित्येक वर्ष ऐकतो. आता हे नोकऱ्या जाणार आहेत हा जो काही भाग आहे, या नोकऱ्या जाणाऱ्या लोकांना जर उत्पन्नाची साधनं नसतील तर आपोआपच काटकसरीनं राहावं लागेल. आणि काटकसर, मी परत सांगतो, काटकसर म्हणजे चिक्कूपणा नव्हे. काटकसर ही गरज असली पाहिजे आणि ती गरज तुमच्याकडे उपलब्ध काय आहे यानुसार असली पाहिजे. आणि तुमच्याकडे म्हणजे तुम्ही व्यक्ती म्हणून नाही तर एकंदर समाजाकडे काय उपलब्ध आहे हे बघून असली पाहिजे. तेव्हा हा जो काही मंदीचा भाग आहे, आर्थिक मंदीचा, आणि मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पर्यावरण रक्षणाची जाणीव जी काही लोकांमध्ये साधारणपणे वाढलेली आहे, ह्या 2 गोष्टींना जर आपण तत्वज्ञानाच्या पातळीवरती व्यवस्थित बैठक दिली की बाबा आर्थिक मंदी येणार आहे, आर्थिक जाणीवा लोकांच्या निर्माण करून दिल्या आणि पर्यावरण रक्षणाची जाणीव निर्माण झालेलीच आहे, ती जर सुदृढ केली आपण, तर साध्या जीवन पद्धतीला आपण खूप लवकर अंगीकारायचा प्रयत्न करू. आता दुसरा एक ह्याच्यातला भाग आहे तो असा आहे की साध्या जीवन पद्धतीचा अंगीकार करणारे आज माझ्यासारखे किंवा इतर अनेक खूप मोठे मोठे लोकांची मला नावं घेता येतील. त्या दापोलीला जाणून ते कुलकर्णी म्हणून कोणी आहे, तुम्ही वाचलेलं असतं. मी जसं मगाशी मोहन धारियांपासून सगळ्यांची नावं घेतली, मला सगळ्यांविषयी अत्यंतिक आदर आहे या की साधी जीवन पद्धती हा त्यांचा मूळ भाग होता, गाभा होता त्यांच्या जीवनाचा. पण त्याचं दुसरं जे काही झालेलं आहे रूप ते असं आहे की ह्या लोकांना आपण खूप लगेच संतपणा देऊन टाकायचा. काय करायचं, हां बाबा आमचे ना संत होते, विनोबा भावे ना संत होते. संतपणा देणं हाही एक सामाजिक ढोंगीपणा आहे असं माझं म्हणणं आहे. कारण संतपणा दिला ना की त्या विशिष्ट त्यांच्या पुण्यतिथीच्या किंवा याच्या दिवशी आपण त्यांच्या आरत्या ओवाळायच्या आणि तो दिवस तेवढा संपला किंवा स्टेजवरनं त्यांचं कौतुक करायचं आणि तो दिवस संपला की आपण परत सगळ्या चैनी करायला मोकळे. म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते आपल्याला कळलेलं आहे, ते आपण मान्य केलेलं आहे. पण आपल्याला त्या अंगीकार म्हणजे मगाशी सुरुवातीला मी जसं सांगितलं तसं सुविचार किंवा संत वचनं ही काय आहेत, ही केवळ सांगण्यापुरती आहेत, अंगीकारण्यापुरती नाही. तर हा ढोंगीपणा आपण सगळ्यात पहिल्यांदा काढून टाकला पाहिजे की विज्ञानाने आपल्याला जे काही दिलं आहे, विज्ञानाने आपल्याला जे काही सांगितलं आहे, आहाराविषयी ना आपल्या एकंदर आयुष्याविषयीच्या गोष्टी आहेत त्या. वीज राहू दे, खनिज तेल राहू दे, आपल्याला आपल्या आहाराचं आणि आयुष्याचं पडलंय का नाही, ते जर पडलं असेल तर आपण साधं सोपं जे काही विज्ञान सांगताय, विज्ञान कुठेही मी सांगितलं विज्ञान नेहमी दुहेरी असतं, तर काही सांगत नाही. अणुबॉम्ब तयार झाल्यानंतर उतावळेपणे तो वापरला गेला. म्हणजे 39 साली आपल्याला अणुबॉम्बचं तंत्रज्ञान समजलं आणि 45-47 साली बॉम्ब पडलेला पण होता तयार होऊन. पण त्यानंतरच्या 70 वर्षात, आता जवळजवळ 70 वर्ष झाली, कोणालाही अणुयुद्ध नको अशी जागतिक परिस्थिती आहे. याचा अर्थ एवढाच आहे सगळा मिळून की आपल्याला साधी जीवन पद्धती समजते, अंगीकारता येते. पण क्षुल्लक गोष्टींमध्ये अंगीकारायची की नाही. म्हणजे जसं मी सांगितलं तसं मला जरा तो सोन्याचा मास्क बरा वाटतोय, काय कठीण आहे काम. म्हणजे क्षुल्लक गोष्टीमध्ये सुद्धा ती साध्या जीवन पद्धती अंगीकारणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. जागतिक गोष्टींमध्ये साधी जीवन पद्धती अंगीकारण्यासारख्या विज्ञानाने दिलेल्या खूप देणग्या आहेत. अगदी उदाहरण लगेच देतो मी तुम्हाला.
उदाहरण असं आहे की अनेक इंजिनियर्स आणि भौतिकशास्त्रज्ञातल्या भौतिकशास्त्राचा अभ्यास केलेल्या लोकांना, इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास केलेल्या लोकांना माहिती असतं की इन्व्हर्टर ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. का चुकीची आहे? इन्व्हर्टर कशासाठी वापरतो आपण? लाईट गेल्यावर मला लाईट मिळावी. आता लाईट गेल्यावर मला लाईट मिळावी, मी मुद्दाम हे इन्व्हर्टरचं उदाहरण जरा खोलात जाऊन देणार आहे, कारण हे सगळ्या साध्या जीवन पद्धतीशी मला फार चांगल्या प्रकारे रिलेट करता येणार आहे, जोडता येणार आहे. माझ्या भाषेविषयी जरा मी नेहमीच सांगितलं आहे, मला इंग्रजी शब्द मराठी शब्दाचं काही फार मोठं बंधन नाही आहे, तेव्हा मला ते रिलेट करता येणार आहे. म्हणून त्या इन्व्हर्टरविषयीची स्टोरी ऐका. इन्व्हर्टर ही गोष्ट 24 तास चालू असते, म्हणजे बॅटरी सतत चार्जिंग होत असते. कशासाठी? तर जेव्हा लाईट जातील तेव्हा माझ्या घरातला पंखा आणि माझ्या घरातली ट्यूब चालली. बाकी जेव्हा काळोखात झाली, त्याच्याकडे इन्व्हर्टर नाही, त्याकडे काळोख आहे, आणि माझ्याकडे इन्व्हर्टर आहे, म्हणजे मी उजेडात आहे. आता ही जी काही कल्पना आहे, तो इन्व्हर्टर त्यासाठी 24 तास चालू ठेवावा लागतो. बॅटरी ही गोष्ट अशी आहे की सतत लीक होत राहते. बॅटरी लीक होत राहिली की तो इन्व्हर्टरची जी काही सर्किटरी असते ती त्याला सतत चार्ज करत राहते. म्हणजे समजा 15 दिवसात एकदाही लाईट गेली नाही तर ज्याच्याकडे इन्व्हर्टर नाही त्याने जेवढा लाईट वापरला तेवढंच त्याला बिल आलेलं असतं. पण ज्याच्याकडे इन्व्हर्टर आहे त्याला ॲडिशनल बॅटरी चार्ज करण्यासाठी बिल आलेलं असतं. आता दुसरा भाग, आम्ही भरू ना, आम्हाला तेव्हा लाईट हवी म्हणून आम्ही इन्व्हर्टरचं जास्तीचं जे काही चार्जिंगचं बिल येणार आहे ते भरू. प्रश्नच आहे की त्याच्यामुळे यंत्रणेवर ताण पडणार आहे. अनेक लोकांनी इन्व्हर्टर बसवल्यामुळे जेव्हा वीज असते तेव्हा ती जास्त वापरली जाते आणि मग त्याच्यामुळे वीज जाते. त्याच्यामुळे आपल्याला वापरायला कमी मिळते, कारण त्या विजेचं निर्माण करणारे जे कोळशासारखे रिसोर्सेस आहेत किंवा धरणातलं पाणी आहे त्या सगळ्यावरती ताण आहे, एकंदर यंत्रणेवर ताण येतो. तेव्हा माझ्या घरात इन्व्हर्टरचा लाईट लागावा यासाठी मला लिकेज झालेलं इलेक्ट्रिसिटीचं परवडेल किंवा तर मला बिल जास्त आलेलं परवडेल, हा परवडण्याचा प्रश्न नाही आहे, हा तुमच्याकडे उपलब्ध असलेला प्रश्न, हा एकंदर यंत्रणेशी घेतलेल्या पंग्याचा किंवा यंत्रणेशी घेतलेला भांडणाचा भाग आहे की मला मिळालीच पाहिजे. असं करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, यंत्रणा चालू आहे, तुमची विजेची डिमांड आम्हाला माहिती आहे, आम्ही ती जास्तीत जास्त पुरी करण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण तुम्ही ती ओरबाडून घ्यायला लागले इन्व्हर्टर सारख्या गोष्टी लावून की मग कठीण आहे. हा सगळा मिळून या गोष्टीचा सार आहे की इन्व्हर्टर वापरणं याचा अर्थ आपण ओरबाडून घेणं. निसर्गाकडनं आपण आजवर जेव्हा जेव्हा असं काही ओरबाडून घेतलं ना तेव्हा तेव्हा आपण खड्ड्यात गेलो. आणि हा अनुभव विज्ञानाने तुम्हाला दिलेला आहे, विज्ञानाची सगळी जाणीव करून दिलेली आहे. विज्ञानाने जेव्हा अणुबॉम्ब हातात ठेवला आहे तेव्हा आपल्याला आता कळलं आहे की अणुबॉम्ब वापरायचा नाही आहे आणि अणुबॉम्ब वापरला जात नाही. मला असं वाटतंय त्याप्रमाणे गेल्या 70 वर्षामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर जगात अनेक मोठ्या प्रमाणावर युद्ध न होण्याची कारणं ही आहेत की युद्धामुळे होणारं नुकसान हे सगळ्यांना कळलेलं आहे आणि सामान्य जीवन पद्धतीमध्ये त्याच्यामुळे किती बदल होतात, कशा प्रकारे होतात, आर्थिक व्यवहार कशा प्रकारे ढासळतात. कारण जग हे विशिष्ट नियमानेच चाललेलं आहे, विशिष्ट पद्धतीनेच चाललेलं आहे. आणि आपण परत परत असं लक्षात ठेवायचं की येणारी आर्थिक मंदी आणि निर्माण झालेली पर्यावरण रक्षणाची जाणीव या सगळ्याला आपण जर समर्थपणे आपल्या आणि आपल्या पुढल्या पिढीने तोंड द्यायला असेल तर आपल्याला साध्या जीवन पद्धतीचा, साधी राहणीचा अंगीकार करावा लागणार आहे. भविष्यात आपल्या मुलांना आपण आत्ताच सवय लागली पाहिजे की तुझ्या ज्या अनावश्यक गरजा आहेत त्यांचं सतत मूल्यांकन कर, गरजांचं सतत मूल्यांकन कर. आणि ते मूल्यांकन हे पैशाच्या रूपात नसणारे पर्यावरणाच्या रूपात असणार आहे असं लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपल्याला नेहमीच हे जे काही आहे सगळं, मला काहीतरी इथे बॅटरी सेव्हरचा प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, आणि चाललाय, मुलगी माझी म्हणाली चाललाय, मी जरा त्या सगळ्या तुमच्या यंत्रणेला घाबरतो, बंद पडलं तर काय व्हायचं. तर अनावश्यक गरजांचे सतत मूल्यांकन आपल्याला करायचं आहे आणि पुढल्या पिढीला त्याची सवय लावायची आहे. अनावश्यक गरजा कोणत्या ह्या ज्यांनी त्यांनी विवेक विचारांनी ठरवायचे. उगाच शेजाऱ्याच्या घरात डोकावून आपल्या गरजा ठरवायच्या नाही. आपल्या गरजा ठरवण्यासाठी सामान्यपणे जो विवेक विचार आपल्याला शिकवला गेलेला आहे शाळेपासून सगळीकडे, चांगल्या संत लोकांची खिल्ली उडवायची काही कारण नाही, कुठल्याच काळात कारण नाही. संत म्हणजे मी तुकाराम ज्ञानेश्वरांबद्दल बोलत नाही, माझ्या आजूबाजूला आज साधेपणाने राहणारे, सायकल वापरणारे आणि किमान गरजांवर भागवणारे चांगले लोक आहेत आजूबाजूला. आम्ही उदाहरणं दिली, बाबा आमटेंसारखी उदाहरणं मी दिली आहेत तुम्हाला. तर त्या साध्या लोकांनी जे काही अंगीकारलं आहे, जे काही व्रत आहे ते अंगीकार, याचा अर्थ मग मी काही मजा मौज करायचीच नाही का? मौज मजा जरूर करायची. कालसापेक्ष जीवन पद्धतीमध्ये मौज मजा हा जरूर भाग आहे, पण आपण नक्की ओरबाडा कधी सुरुवात केले ह्याचं भान सुटू नाही द्यायचं. का मी ओरबाडाला सुरुवात करू शकतो आणि ओरबाडाला सुरुवात करणं मला आवडतं. हा जो काही नवीन पिढीचा जो भाग आहे की फेकून द्या,
मी एकटाच राहणार आहे, किती वाजता करणार आहे काही, मला काही जीवन पद्धती वगैरे भानगड नाही, माझ्याकडे काय नाही तसं, माझी कल्चरच नाही ती, आणि मला मात्र कल्चर आणि माझ्या संस्कृतीचा मात्र मला रुठा अभिमान आहे, म्हणून मी गणेश मूर्ती आणण्याला धावाधाव करून जाणार आणि मोठे मोठे ढोल ताशे वाजवणार नाही. साध्या जीवन पद्धतीत ह्यातलं पण काही बसत नाही. तेव्हा मला माझा विवेक विचार बाळगून मला साधा सोपा अगदी अनावश्यक गरजांचं मला सहज मूल्यांकन करता येतं, व्यक्ती म्हणून करता येतं, समाज म्हणून करता येतं, मला शेजाऱ्याला शिकवता येतं. मी केलं, माझ्या बाजूला 5 लोकांनी केलं की आपोआप उरलेले 15 लोक करावे लागतील. कारण जसं शेजाऱ्याच्या घरात डोकावून आपण सोन्याचे मास्क घालायला निघालो, तसं आपण जर शेजाऱ्याच्या घरात डोकावून तो सायकल वापरतोय म्हणून मी सायकल वापरणार असं जर झालं तर ह्या सगळ्या साध्या जीवन पद्धतीचा एकंदर प्रचार आणि प्रसार होईल. सगळ्या भव्य दिव्य समारंभाचे नाही ते देखावे आपण निर्माण केलेले आहेत, त्याचं थोडं आपल्याला सामान्यीकरण करता येईल. कारण ह्याच्या कक्षेच्या बाहेर असलेला नाही रे वर्ग खूप मोठा आहे आणि आर्थिक मंदीमुळे तो वाढणार आहे आणि कदाचित आपल्यावर पण ती वेळ येणार आहे, सगळ्यांवर येणार आहे वेळ. आरोग्य व्यवस्थेबद्दल मी बोलत नाही, आरोग्य व्यवस्था खूप चांगली गोष्ट झालेली आहे, त्याचा उपयोग आपण करून सगळ्यांनी सुदृढ जीवन जगावं अशी कल्पना साध्या जीवन पद्धतीमध्ये आहे. दीर्घायुष्य अगदी आपल्याला संत वचनच परत हरकत नाही, मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही आहे हे नक्की आहे. तेव्हा मिळालेल्या जीवनामध्ये आपल्याला जे काही जन्माला आलो आपण त्यामध्ये आपण नक्की काय केलं, उधळपट्टी किती केली, काय कमावलं नाही, उधळपट्टी किती केली म्हणजे काय गमावलं आणि ते गमावलं गरजेचं होतं का, आणि त्याच्यामुळे आपण आपल्या पुढे पिढीला काय ठेवून गेलोय. आपण जी चैनीची जीवन पद्धती अनुकरली किंवा अनचैन केली त्याबद्दल आपण काय नक्की कशासाठी आपण हे केलं आणि त्याचा परिणाम निसर्गावरती आणि पर्यावरणावरती काय होणार आहे त्याचा नक्की विचार करूया. आणि मग ती जी काही आपण अंगीकारू ती आपोआपच साधी जीवन पद्धती होईल. आणि मग आपल्याला साधी राहणी, उच्च विचारसरणी जाऊ दे, परत एकदा साधी राहणी म्हणजे गुहेत जाऊन राहणं नाही किंवा शेतात जाऊन जुन्या पद्धतीच्या शेतात टिलरच वापरायला पाहिजे, शेतात जुना नांगर वापरून आता चालणार नाही आहे, अनेक गोष्टी आहेत. पण जे काही तंत्रस्नेही आपण आहोत त्या तंत्रस्नेहीमध्ये तंत्र आहारी नाही ना झालो हे बघायचं, त्याच्यामुळे परावलंबित्व येऊ द्यायचं नाही. आवश्यक गरजा आणि किमान गरजा यांचं विवेकभान ठेवायचं. सगळ्या ज्या काही विज्ञानाने आरोग्य व्यवस्थेपासून सुरक्षिततेपर्यंत प्रतिजैविकांपासून विविध गॅजेट्स, मोबाईल फोनसारखी सगळी गॅजेट्स दिले आहेत, त्या सगळ्याचा आपण व्यवस्थित वापर करून जर सोप्या पद्धतीने जगलो आपण तर आपण पर्यावरण रक्षण आणि हे सगळे समजून घेतलं आणि त्याप्रमाणे राहिलो आणि साधी जीवन पद्धती अंगीकारली असं त्याचा अर्थ होईल. मला असं वाटतंय. मी उशिरा सुरू केलं असलं तरी मी 40 मिनिटात थांबलो आहे. त्यामुळे धन्यवाद. मला साधी राहणी, साधी जीवन पद्धती याविषयी थोडेसे विचार व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी परत एकदा श्रावण व्याख्यानमालेचे आभार मानतोय. दरवर्षी एक साधारणपणे व्याख्यान संपल्यानंतर एक 5-10 मिनटं काहीतरी थोडीशी चर्चा आणि मतं ऐकायचो मी लोकांची किंवा उत्तर द्यायचो. मला माहिती नाही यंदा हे मला करता येईल की नाही, कारण ह्याच्यावरती इथे काय काय दिसतं आहे मला की अशी खूण आली आहे वगैरे, आय डोंट नो, त्याची मिनिंग मला माहिती नाही. मी परत सांगतो, साधारणपणे हे सगळं संपलं की एक 15 मिनिटात माझं फेसबुक अकाउंट जर गौरीने माझ्या नावाने निर्माण केलं असेल तर ते नाहीसं होईल. मी कोणालाही फेसबुकवरती किंवा व्हॉट्सॲपवरती कधीही भेटणार नाही, काहीही माझा त्याची संबंध नाही. कारण माझ्या साध्या जीवन पद्धतीत जो सोपं सूत्र आहे, मोबाईल फोन वापरायचा आहे पण हायर आणि हायर कपॅसिटीचा का मेमरीचा स्मार्टफोन वापरायचा नाही आहे, असं माझं साधं सोपं जीवनाचं सूत्र आहे. त्यामुळे धन्यवाद. आणि मी थांबतोय. मला माहिती नाही काय पुढे करायचं. गौरी काय करायचं पुढे? ओके, फिनिश म्हटलं मी.